का ना वांग्यासाठी फक्त 5-6 झाडं बनवतात. ते म्हणजे आधीपासूनच बनवलेत आणि त्या गुशीनं उकरलंय. आणि हे आमचं काका बघा माती टाकतात आणि त्या दांडक्यानं ते डवच ते पाणी घातलंय. बघा ही वांग्याची झाडं पूर्णपणे असं झाड वांग्याचं ह्याला औषध जरी फवारलं तरी पूर्णपणे झाड असं होऊ शकत नाही. आणि हे झाड पूर्णपणे असं कसं झालंय बघा तुमच्या डोळ्यानं. तर बघा बिगर औषधाचं 100% नॅचरल खाण्यापुरतीच आठवड्यात कमीत कमी 3 ते 4 किलो आरामध्ये निघतात. आणि ह्या ठिकाणी असं खालचा बुडका असा आहे, खालच्या कडेचा बुडका असा आहे पूर्णपणे. आणि पाण्यावर फुलं व्हायला लागलीत. आणि वांग्याला एक वांग असं आहे बघा, हे दिसतंय असं, परंतु आतून जे वांग आहे ते पूर्णपणे किडकं एक सुद्धा नाही. झाड तर तुम्ही डोळ्यानं बघा किती मोठं झालंय. झाडाला नाव ठेवायला जागा नाही. आणि आपण एखाद्या ठिकाणी चांगल्या झाडाला पूर्णपणे आपण पाणी घालतोय आणि पाणी घालून सुद्धा ते काय उबदार येत नाही. उलटं त्या औषध फवारून आपण काय राहत नाही. ह्यासाठी झाडं 4च कमवलेत. तसं माणसं पण उभ्या जिंदगीमध्ये 4च कमवा की सुकायच्या आधी आपण तयारीने पाणी घालावं. आणि हे इकडं बघा माती पूर्णपणे घेऊन इकडच्या बुड्यामध्ये टाकतात आणि गुशीनं पूर्णपणे उघडून केलं ढिगाणा उठवलाय. आणि इकडं बघा आता मातीनं भरायला चालू आहे दांडक्यानं. बघा तुमच्या डोळ्यानं बघा इकडच्या झाडाला पाणी घातलंय पूर्णपणे. आणि पाणी घातलंय, फक्त पाणी घातलंय खरं आहे, पण गुशीनं इकडं ऊस आहेत ना बघा अशी झाडं आहेत आणि असं पूर्णपणे. आणि हे अशी 3 ते 4 ह्यामधून मिरची पण आहेत, काय काय ठिकाणी लागलेत मिरच्या, काय काय ना कापूस आहे, त्यातून मिक्स माल केला आहे. हां तिकडे पिरूचं झाड आहे एक, पिरूचं झाड आहे बघा तिकडे एक पिरूचं झाड आहे बघा. ही कुबू आहे आणि ह्या कुबूमध्ये बघा आळ्या कशा आहेत. आता ही बघता बघता कुबू घेऊन आलीत आणि एकातूनच आणलाय काल गुरुवारच्या बाजारातून. आणि ह्यामध्ये आळ्या आहेत, बराचा आळ्या निघा लागल्यात. आणि इथनं पुढं हे असं इकातलं सुद्धा खाऊन आपल्याला हानी. बघा आळ्या तुमच्या डोळ्यानंच बघा इकातला हे कोबू आणि आळ्या डोळ्यानं बघा आळ्या. आणि पूर्णपणे हा आता कोबू वाखांड्यावरती फेकून दिला. आणि कोबू काय वाखांड्यावरती फेकून दिला ते दिला, पण त्याचा काही उपयोग नाही बरं का. आणि ही झाडं पूर्णपणे कापूस आहे, ह्यात मिक्स माल, ह्यात वांगी आहे ती. आणि बघा ही वांग बघा ह्याला फवारणी केली नाही बरं काय, तुमच्या डोळ्यानंच बघा ही वांग कसं आहे ह्या झाडाच्या आतमध्ये लपलं या. ही वांगच आहे बघा केवढं बारकं वांग आहे. आणि ह्या असल्याच शेतीमध्ये आपण वांग केलेला बघा. ती मी तुम्हाला ते अगोदर तिकडचं वांग पलीकडच्या बाजून दावलं होतं ते वांग आहे, ते पूर्ण हाय ती किडकं दिसत होतं पण आतून. आणि ही बघा ह्याच असल्या वांग्याला पूर्णपणे पुन्हा ज्याला आपण विकत आणतोय वांगी ना त्याच्यावरती 100% आळ्या जायते. ह्यासाठी काय पण करा तुम्ही. बघा इकडं कशी आहे ती वांग्याची झाडं. तुम्ही म्हणसाल बरं आम्हाला दावा लागलाय सांगायचा उद्देश एवढाच की बघा वांग्याचं. आणि बघा इकडे एक शेवग्याचा आहे. आपल्या शेतकऱ्यासाठी पूर्णपणे खाण्यासाठी तर नॅचरल पद्धतीनं थोडंफार करा. बघा इकडं तसलं शेंगाचा यायला आहे, इथनं केला आहे खाण्यासाठी. इथनं पुन्हा बघा इथे एक वांग आहे, ही वांग्याचं झाड आहे. इकडं बघा सीताफळीचं झाड आहे, इथलं सीताफळीचं झाड आहे. मागं इकडं ऊस आहे, पांघरूनं पण तारवचं वाळू घातली ती. आणि पूर्ण बघा इकडं गुशी लागली त्या गुशीमुळं इकडं माती दाबली बघा. माझ्या हातामध्ये काटा बारीक मोडला आहे बघा. सांगायचा प्रयत्न एवढाच केला की सांगताना हे पूर्णपणे झाडं जशी आहेत ती राहतील, फक्त माणसाला सुद्धा कीड लागा लागली. आणि कीड लागणार म्हणजे लागणारच आहे. आजच्या जमान्यामध्ये केमिकलचं औषध फवारणीवर तर आलंय, माणसावर पण आलंय. आणि पूर्णपणे माणूस हा केमिकलनं बोलून चालला आहे. ह्यासाठी आपणच विचार करून कसं खायचं आणि कसं जगायचं हे तुम्ही करा. एक लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचा घंटा प्रेसवर करा बघता. आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून इंस्टा फेसबुकला जाऊन फॉलोअर्स करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा नाही तर ही कारल्याचा एक वेळ आहे, पूर्णपणे कारल्याचा एक वेळ आहे. इकडं ऊस दमता झालाय. आणि आता ही वांग्याला पाणी घातलंय. आता 5-4 बादल्या तर लागतील एक पण हा बदल्याशिव काय नाही. आणि सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडा जरा, कितीही जरी गोष्ट नावानं मोठी असली तरी त्याला आपण शरीराला पण तसंच नाही जपल्यावरती काहीच उपयोग नाही. आणि केमिकलचंच खाऊन आपण ह्याच कारणामुळं कमजोर व्हायला लागलो आहे. आजच्या जमान्यामध्ये आपल्या शरीरासाठी आणि आपल्या थोड्यासाठी आपण चांगलं खावा, चांगलं तंदुरुस्त राहावा एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. केमिकलचं डोळ्यानं बघतोय मी
केमिकलच्यानं आपल्याला काय सुधारलं नाही आणि काय होई नाही. आणि ही टमटममध्ये काय आणलं मकाचा बारली आणली, तुम्हाला दाखवतो हा. मकाची बारली आणली बघा, ह्यामधून सगळी मकाची बारली आणली पूर्णपणे. मावस भावाच्या गावाला आलो होतो आणि सांगायचा प्रयत्न केला होता तुम्हाला, फक्त ही बारली आणू किंवा कितीही जरी इमारत असो, बिल्डिंगवर बिल्डिंग मागची, तिकडं ऊसाचा अगोदर गाडा करत होता आणि आता काही गाडा करत होता आणि आता पूर्णपणे सगळं हे झालंय. आणि वातावरण असं झालंय इकडं, म्हणजे मी कुठं आहे, महाराष्ट्रामध्येच राहिलोय. फक्त सांगायचा प्रयत्न करतो. आणि नारळाची सुद्धा झाडं इकडं तुम्हाला, ऊस नारळ आणि आमच्या तिकडं आहे ते आहे, पण इकडं सुद्धा ऊसाचा भर ज्यादा आणि नारळाचा भर ज्यादा आहे. फक्त सांगायचा प्रयत्न की इकडं एक कारखाना आहे, तुम्हाला दिसतंय या नाही काय म्हणतात, ऊसाच्या पलीकडच्या बाजूला आहे कारखाना. तो कारखान्यावरती ऊस इकडं सगळीकडती ऊसच केले जातात, कवचित वैरण केले जातात. आणि इकडं छोटेसे जनावर बनवतात की खाण्यासाठी वैरण. ही गाडा ह्याच्यावरती वैरण आणतात, ही आणतात. 2 बारकीच आहेत, झोपवून आणतात. कोंबड्या फिंबड्या काहीच केले नाहीत, कोंबड्या फिंबड्या नसुदी खुशी घेऊन जातात. आणि आपण ही मित्र शुद्ध शाकाहारी 100% ही खातात. फक्त मी काय खाऊ शकत नाही, किती जरी खाल्लं, खाय शरीरासाठी चांगला आहे. हे आपल्याला व्हायचं की होणारच आहे, फक्त सांगणार आहे म्हणून खाऊन उपयोग नाही. आपल्याला सुद्धा सोसलं पाहिजे ना, ह्यासाठी सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला एवढाच की थोडंच आपल्या शरीरासाठी लागणारं प्रोटीन शुद्ध 100% नॅचरल बनवा. म्हणजे आपण 1000 वर्षे जगा होतो, 110 वर्षे जगत होतो, तिथं आता माणूस 70-80 वरती डॅमेज न हो, बरं वाईट व्हायला लागलं त्याचं. का तर असलं केमिकल म्हणून आपण कमजोर व्हायला लागलो. एवढं ध्यानात राहू द्या, थोडंच कमवा आणि थोडंच खावा आणि स्वतःची पण हेल्थची काळजी घेऊन जिंदगी नव्याने घडवा.